पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अनुबेन, रितेश भाई या ना। काय आर यू ऑल राइट? हो आय एम ओके। मी ऍक्च्युली सॉरी बोलायला आलो तुला। म्हणजे मी ते सकाळी तुला यशवर्धनला फोन करायला सांगितलं नाही त्याच्याबद्दल। आय एम रिअली सॉरी अनुबेन। नाही ते म्हणजे मला कळायला हवं होतं, ते आता प्रोजेक्ट सगळं मी हँडल करतो तर मला गोष्टी करायला हव्यात, पण मी ना ऐन वेळी ते थोडासा, पण मला लक्षात घ्यायला हवं होतं की तुला पण तुझी कामं आहेत, तुझ्या शादीची तयारी आहे, त्याची पण भरपूर काम आहेत। आय एम सॉरी। नाही इट्स ओके। तर एकत्र काम करतोय म्हटल्यावर हे असं होणारच। मी तर विसरले पण। ओके अनुबेन, मी काय बोलतो, त्याच्यापेक्षा ते प्रोजेक्टचे सगळे फाईल आणि कागदपत्र मला देऊन टाक नाही। म्हणजे मी एकदा बघून घेतलं की मग काही टेन्शन नाही ना, तुला विचारायला काय मी येणारच नाही परत। आपण उद्या करू ना, म्हणजे ते शोधावे लागतील फाईल। मी उद्या देते। अनुबेन हे बघ, कल करे सो आज कर, आज करे सो अब। मी आता ती कागदपत्र आणि फाईल घेतो आणि सगळी रात्रभर बसून एकदा झाडी मारली ना सगळी की मग काय टेन्शनच नाही ना तुला। दे ना आता, दे ना प्लीज। ठीक आहे तू थांब, मी शोधते। तिरस्कार करता करता कधी त्याच्या प्रेमात पडले कळलंच नाही। आता त्याच्यासोबतचं हे नातं माझ्यासाठी सगळ्यात जवळच आहे, म्हणून त्रास होतोय का मला? माझ्या मनात जे आहे ते यशवर्धनकडे मी कधीच बोलू शकणार नाही, माझ्या भावना व्यक्त करूच शकणार नाही। I love you, यश। I love you। हेच तर मला अनुबेनकडून काढून घ्यायचा होता। ते म्हणतात नाही, सच्चा प्यार कधी मरत नाही, तेच शेवटी हार्ट टू हार्ट कनेक्शन सिग्नल देणारच नाही। आता तर अनुबेनने माझं काम एकदमच सोपं केलं। तिची मेमरी वापस येईल तेव्हा येईल, तोपर्यंत आपण या कनेक्शनवर कॉन्सन्ट्रेट करायला हवं। रितेश भाई, ते पेन पडला होता नाही खाली, पेन पडला नाही डायरीतून खाली। हा मी ठेवून देतो तुला आता। नको, डायरी दे मला, तुझ्या फाईल्स। ओके आपण उद्या बोलू या विषयावर। ठीक आहे, तू ओके आहे? हो। गुड नाईट। गुड नाईट। रेवती फक्त एक प्यादा होती, बहिणीच्या तालावर नाचणारी? नाही नाही, या दोघींचा पर्दाफाश झालाच पाहिजे, सत्य बाहेर आलंच पाहिजे, पप्पांना कळायलाच पाहिजे। पण मी कसं सांगू पप्पांना? म्हणजे
कसं सांगू की त्यांना माझ्यावर विश्वास पटेल. वहिनी, काय काय चाललंय? काय काही शिस्त आहे या टाळक्यात तुझ्या? बिघडलेल्या टाळक्यात काही शिस्त आहे? नाही. अरे पप्पांना सांगणार आहेस ना तू सगळं? नाही तसं काही नाही वहिनी. नाही. ओ नाही नाही नाही, पण तरी तू गोळ्या घे. म्हणजे जर त्यांना काही सांगायचं असेलच तर ताकद येईल ना तुला. नाहीतर हे असेच झटके येत राहतील का तुला? झटके यायला नको आहेत ना? घे ना, घे गोळ्या घे गोळ्या घे. गुड गर्ल. फक्त एवढ्यासाठीच तोंड उघडायचं हा? आणि फार तर खाण्यापिण्यासाठी. दुसऱ्या कुठल्याही कामासाठी तुझ्या तोंडाचा वापर करायचा. ए मिथिला, हे सगळं तुझ्या चांगल्यासाठी चाललंय अगं. हा नाहीतर काय आहे ना, या घरातली लोक तुला उगाच वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतील. राईट? नकोय नसं व्हायला. नाही बोलत मी, नाही बोलत. मिथिला, यू आर अ गुड गर्ल. बोलणार मी, नाही बोलणार. कोणाला काहीच नाही बोलणार मी. जोवर तुझ्या या गोळ्या चालू आहेत ना, तोवर तुझा पूर्ण कंट्रोल माझ्याच हातात असणार आहे मिथिला. तोपर्यंत हे असे छोटे छोटे झटके मी तुला देतच राहणार. आणि यापेक्षा दुसऱ्या कामासाठी तोंड उघडलंस ना तर एकदाच झटका देईन 440 वॉल्टचा. मग तुझा खेळ खल्लास. मिस्टर मेहता, बसा. हॅलो. बसा. काय झालं? काय? इज एव्हरीथिंग ओके? काय झालं मिस्टर मेहता? काय झालं? इज एव्हरीथिंग ओके? काही प्रॉब्लेम आहे का? काय सांगायचं ना तुम्हाला ईश्वर? नाही, घरी काही प्रॉब्लेम झालाय का? म्हणजे काही पर्सनल प्रॉब्लेम असेल तर पर्सनल काय खरं सांगू, काय कळतच नाही. ते पर्सनल आहे का प्रोफेशनल आहे का थोडं पर्सनली प्रोफेशनल आहे, प्रोफेशनली पर्सनल, सगळं खोड आहे. एक मिनिट, मला प्लीज शांतपणे सांगा का अनुष्का? अनुबेन, काय झालं? अनुष्काला काय झालंय? काय सांगू तिचं ते काय? मिस्टर मेहता, मला प्लीज सांगा, अनुष्काला काय झालंय का? काय झालं तिचं? काय? अनुबेनचं प्रेम आहे तुझ्यावर. मला माहिती आहे ती स्वतः कधीच तुला येऊन सांगणार नाही. मला माहिती आहे तिचं पर्सनल मॅटर आहे आणि मी तिच्यात पडायला नाही पाहिजे हे पण मला माहिती आहे शोधन. पण हे खरं आहे की ती तुला कधीच येऊन सांगणार नाही. आणि ती काकाजीला फोर्स पण करू शकणार नाही आणि काकाजी तिचं कधीच ऐकणार नाही. कारण
तिचं तुझ्यावर प्रेम हे काकाजीने कधीच मान्य होणार नाही. मला सहनच होत नाही यशवर्धन. तू 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 माझ्या बहिणीला थोडी मदत कर ना. नाही म्हणजे मिस्टर मेहता, हे अनुष्काने स्वतः सांगितलंय तुम्हाला? म्हणजे ती स्वतः असं बोललीये की तुम्ही गेस करताय ही गोष्ट? मारी नानी बहन छे ने. छोट्या बहिणीचं मोठ्या भावाला कळणार नाही का यशवर्धन? अरे मी भाऊ आहे तिच्या, तिच्या डोळ्यात दिसते ने. तिच्या डोळ्यात दिसते तुझ्यावर किती प्रेम आहे. तिचं नाव घेतलं की तिचा चेहरा असं बदलतो ना. मी पाहिलंय. मला कोणी सांगायची गरज नाही यशवर्धन. आणि तिच्या डायरीत लिहिलेलं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. तिने डायरीत लिहिलंय की यशवर्धनवर तिचं किती स्वतःच्या पलीकडे, जीवा पलीकडे प्रेम आहे. ते मी पाहिलंय. यशवर्धन तिचं काकाजीने तिचं लग्न ठरवलंय आणि ती फक्त काका काकीच्या खुशी खाताना ती सगळ्याला हो 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 म्हणत चालले. पण मला माहिती ती स्वतः हॅपी नाही. तिला लग्न करायचंच नाही. तुम्ही काहीतरी करा मिस्टर मेहता. काय करताय? मला माहिती. मी रितेश मेहता चूप. आज मी प्लीज म्हणतो. आज मी पाय पकडतो तुझे. काहीतरी असं काहीतरी करू नका मिस्टर मेहता. हे बघा मी बघतो. नाही तुम्ही मला प्रॉमिस करा. मला प्रॉमिस करा तू काहीतरी करशील. तू मी हो म्हटलं नाही. प्रॉमिस करा. प्रॉमिस करा ना प्लीज. काहीतरी कर. नाही बघ काहीतरी कर. नाही ते मला तर कुठे मिस्टर मेहता एक मिनिट. I'll do something about it. डू ने. Yes. पक्का डू ने. थँक्यू सो मच. तू खरंच भला माणूस आहे. थँक्यू रितेश मेहता. थँक्यू बोलायची. ओके. येतो ना. बसा. ऑल सेट. ओके. मीटिंगला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यांचं अभिनंदन. कारण मागच्या क्वार्टरमध्ये आपल्या कंपनीने जो परफॉर्मन्स दिलाय तो आउटस्टँडिंग होता आणि खूपच चांगला होता. पण आता म्हणूनच पुढच्या क्वार्टरचे आपल्याला गोल्स हे अजून जास्त चांगल्या पद्धतीने अचीव्ह करायचे. सो आपला फोकस हा क्लिअर असला पाहिजे. ओके. सो स्टार्ट करूया. ओके. अनुबेनचं प्रेम आहे तुझ्यावर. आणि तिच्या डायरीत लिहिलेलं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. तिने डायरीत लिहिलंय की यशवर्धनवर तिचं किती स्वतःच्या पलीकडे, जीवा पलीकडे प्रेम आहे. ते मी पाहिलंय. सांगितलं होतं याला त्या रेवतीचा विषय डोक्यातून काढून टाक. यश नाही मी ऐकतोय. नाही ऐकतोस तू. पण मी विचारलं की हे जे प्लॅनिंग मी आता एक्सप्लेन केलं त्याच्याविषयी इफ यू वॉन्ट टू ऍड समथिंग. नाही तू सेट केलंयस ना. आय एम ओके विथ दॅट. आय एम ओके विथ व्हॉट एव्हर समीर इज सेइंग. यशला काय झालंय? एकदम हरवलेलं आहे. ही मीटिंगनं वाइंड अप केलेलीच बरी. ओके देन. तर हे असं प्लॅनिंग आहे. ऑल द बेस्ट. जोमाने कामाला लागूया. ओके. या. थँक्यू. बाय बाय.
यश काय झालंय तुला? काय नाही. तू अजूनही ती रेवती जे वागली त्या विचारत आहेस का? रेवतीचा विचार करत नाहीये समीर, मग अनुष्काचा करतोय. मी आता कसं समजावू तुला? मी तुला किती वेळा सांगू? का त्या अनुष्काचा विचार करतोयस तू? काय संबंध आहे तुझा आणि तिचा? अरे ती परवा येऊन सांगून गेली ना, तिचे बाबा तिचं लग्न ठरवताय. तू सोड ना आता, सोड ना तो विचार. तू तू का अडकतोस तिच्यात? मी अडकत नाही, मग ती अडकली. एक मिनिट, म्हणजे अनुष्का तुझी म्हणजे काय बोलतोस काय तू? हे रितेश आला होता ऑफिसमध्ये आणि त्यांनी मला सांगितलं की बापरे. पण मला सांग, तुझ्या मनात नक्की काय? नेहा. माझ्या मनात फक्त नेहा आहे. बस मग हेच त्या अनुष्काला जाऊन सांगायचं की तुझ्या मनात नेहा आहे, कुठलंही कन्फ्युजन नको, अडकाअडकी नको आणि काही त्रास नको. ओके? कुठे निघालास तू? अनुष्काला भेटायला. मला जाऊन तिच्याशी बोलायचंय समीर. मला सुद्धा हे कन्फ्युजन नको आहे. सर, सर काय झालंय नक्की? यश सर काही बोलले का? सर ते असे घाईघाईत निघून गेले कुठेतरी. नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झालाय ना? सर सांगा ना, काय झालंय सर? एक मिनिट, परी बरी आहे ना? रेवती गेली म्हणून परीने काही? नाही 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 नाही, परीला काही झालं नाही, परी बरी आहे. मग झालंय काय सर? सर प्लीज मला खरं खरं सांगा, काय बोललेत ते? ते आता असे घाईघाईत निघून गेले, अपसेट वाटत होते सर. त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं की काहीतरी नक्की झालंय. तुमच्या दोघांचं भांडण वगैरे झालंय का? तुम्ही त्यांना काही बोललात किंवा? असं काही झालं नाही हो शेफाली. मग काय झालं सर, सांगा ना. शेफाली, गोष्टी आता भलत्या दिशेने चालल्या. म्हणजे? मला विचारही करवत नाही की आता नेमकं काय होईल. हे खरंच हे जे होतंय तसं झालं ना तर फार कॉम्प्लिकेशन्स होतील. मेहता आणि चौधरी एकमेकांचे किती वर्षापासूनचे दुश्मन आहेत. हे जर पॅलेसवर कळलं तर वेगळाच गोंधळ होईल. आणि जयंतीबाईपर्यंत जर या गोष्टी गेल्या ना तर प्रकरण चिघळेल. पण सर नक्की घडलंय काय ते तरी सांगा ना. शेफाली, ती अनुष्का यशच्या प्रेमात पडली आहे.